किल्ले शिवनेरीवरच्या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवारांचा अपमान. सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासोबतच शरद सोनावणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल. बुचकेंच्या वर्तणुकीमुळे फडणवीसांची ही नाराजी. फरार आरोपी कृष्ण आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला. आमच्या जीवाला धोका. कृष्ण आंधळेला अटक करा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा. 6 महिन्यात मिळालेली माहिती सीआयडीला दिली. देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका. धनंजय देशमुखांच्या आरोपांची गृह मंत्रालयानं दखल घ्यावी. जरांगेंची मागणी. तर पोलिसच आरोपी कृष्ण आंधळेचा बचाव करतायत. प्रकाश सोळंकेंचा आरोप. रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी. पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार. नायडूंच्या पक्षाचे VSR कंपनीसोबत चांगले संबंध असल्याचा आरोप करत निष्पक्ष तपासावर रोहित पवारांकडून शंका व्यक्त. VSR कंपनी मागे प्रभावशाली लोकांचा हात. पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात. रोहित पवारांना विश्वास. तर ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची 26 फेब्रुवारीला वरळी डोम इथे बैठक. सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती. 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले होते. बैठकीत दादांनीच तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती. सूत्रांची माहिती. विलिनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार राजकारणातनं अलिप्त होणार होते. मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार निवडून आणणं आमची जबाबदारी. पण शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास मित्रपक्ष म्हणून चर्चा करावी लागेल. संजय राऊतांची लवचिक भूमिका. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. सखोल चौकशी, वसुली आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का? दानवेंचा सरकारला सवाल. विनाकारण हवेत गोळीबार करू नका. पुरावे असल्यास द्या. चुकीचं काम होत असल्यास कारवाई होईलच. सौर कृषी योजनेत घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं दानवेंना प्रत्युत्तर. राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी. RSS अवमान प्रकरणी नवीन जामीनदार सादर. हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवे जामीनदार. ठाण्यात राहुल गांधींच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी. AI समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध. मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे. राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची माफी मागितल्यानंतर खटला मागे. अद्वै हिरेंनी चुकीची माहिती दिल्याचा राऊतांचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेमुळे चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर झाला नाही हे सत्य. चंद्रपुरातील सत्ता संघर्षावरनं हर्षवर्धन सपकाळांचं भाष्य. चंद्रपुरात आम्ही काँग्रेस सोबतच होतो. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव. एकत्र येण्यास नकार दिल्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणावर परिणाम. संजय राऊतांचा पलटवार. चंद्रपूरच्या सत्ता संघर्षात माझी चूकच नाही तर माफी मागण्याचा प्रश्नच नाही. हितशत्रूंनी माफी मागितल्याची अफवा पसरवली. विजय वडेट्टीवारांनी दावा फेटाळला. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्या विनाच होणार. विधानसभेनंतर आता परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त. 10% निकष पूर्ण होत नसल्यामुळे काँग्रेसचा दावा रखडला. मनोज जरांगेंचा बुलढाण्यातील चिखला गावाच्या नागरिकांशी संवाद. शिवजयंतीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरनं झाला होता वाद. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात. पुणे रेल्वे स्थानकावरती 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना. मुलीचे आई वडील झोपलेले असताना नराधमांनी मुलीला पळवून नेलं. 1 आरोपी अटकेत. बदलापुरात गरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशय तस्करी करणाऱ्या 3 महिलांना अटक. मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन आणि कागदपत्र जप्त. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रकार उघडकीस.
नासाचा ऐतिहासिक आर्टेमिस 2 मिशन सज्ज. 54 वर्षांनंतर अमेरिकेची पुन्हा एकदा मानवी चंद्र मोहीम. 6 मार्चला 4 अंतराळवीरांसह आर्टेमिस 2 मोहिमेचं प्रक्षेपण होणार. भारत ब्राझील संबंधांना नवी दिशा. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर ट्रेड डीलवर स्वाक्षरी. व्यापार, तंत्रज्ञान आणि AI क्षेत्रातील सहकार्याला नवी गती मिळणार.